राजधानी दिल्लीत रामलीला मैदानावरती विजयादशमीचा सोहळा काल आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, परराष्ट्र सचिव एस जयशंकर, माजी लोकसभा स्पीकर मीरा कुमार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या दसरा सोहळ्याला हजेरी लावली। संध्याकाळी रामाच्या हस्ते रावणाचं दहन करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र राजधानीऐवजी लखनौमध्ये होणाऱ्या रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। लखनौच्या ऐशबाग रामलीला मैदानात पंतप्रधान मोदींनी राम लक्ष्मण यांची आरती केली, तर पाटण्यातल्या गांधी मैदानात मोठ्या उत्साहात रावण दहन सोहळा पार पडला। रामलीला कार्यक्रमात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। राजस्थानच्या बिकानेरमध्ये ही दुर्घटना घडली आहे। यात 62 वर्षीय धन्नाराम डेलू यांचा मृत्यू झालाय। रामलीलेत संजीवनी वनस्पती प्रसंग दाखवला जात होता। त्यावेळी पर्वतावरून दुसरीकडे जाण्यासाठी एका दोराचा वापर केला गेला होता, मात्र तेव्हा त्यांचं संतुलन बिघडल्यानं ते थेट 50 फूट खाली कोसळले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। जगभरात सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 फोनच्या बॅटरीच्या स्फोटाच्या घटना घडत असल्यानं कंपनीनं हे उत्पादन थांबवण्याचा आता निर्णय घेतलाय। कंपनीने रिप्लेसमेंट ऑफर सुरू केली होती, मात्र रिप्लेस केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये देखील तोच प्रकार घडत असल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं कळतंय। गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानंतर कंपनीने सर्व हँडसेट परत मागवले। त्यानंतर कंपनीने सप्टेंबर महिन्यापासून रिप्लेसमेंटसाठी एक्सचेंज ऑफर सुरू केली, मात्र या एक्सचेंज ऑफरमधील नव्या स्मार्टफोनमध्ये देखील स्फोट होण्याच्या घटना समोर येऊ लागल्यानं कंपनीनं या फोनचं उत्पादन थांबवल्याचं कळतंय। बातमी क्रिकेटच्या मैदानातून विराट कोहलीच्या टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धची तिसरी कसोटी जिंकून इंदूरमध्ये विजयादशमी साजरी केली। भारतानं ही कसोटी 321 धावांनी जिंकून मालिकेत देखील 3-0 असं निर्भेळ यश मिळवलंय। या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 475 धावांचं आव्हान दिलं होतं, पण रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी फिरकीसमोर न्यूझीलंडचा दुसरा डाव फक्त 153 धावांवरच आटोपला आणि भारतानं चौथ्या दिवशीच विजय साजरा केला। आणि आत्ताच एक बातमी हाती येतेय। पंपोरमध्ये एका दहशतवाद्याला मारण्यात यश आल्याचं कळतंय। जम्मू काश्मीरमधील पंपोरमध्ये गेल्या 48 तासांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक चालू आहे। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय तपशील मिळतात या हल्ल्यासंदर्भात? रेश्मा, जम्मू काश्मीर मधल्या पंपोर मधली ही जी चकमक आहे ती सोमवारी सकाळपासून सुरू आहे। पंपोर मधली एक जी इमारत आहे, एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या नावाची संस्था आहे, त्या संस्थेची ही एक 7 मजली इमारत आहे आणि तिथलं जे बदामी बागचं हेडक्वार्टर आहे तिथून अगदी 5 किलोमीटर अंतरावरची ही इमारत आहे। त्या ठिकाणी सोमवारी सकाळी पहिल्यांदा आगीचे काही लोट दिसले आणि त्याच्यामुळे आपले जवान तिथं धावले आणि त्याच्यानंतर अतिरेकीने अचानकपणे तिथं फायरिंग सुरू केलेलं होतं। खरं तर 48 तासापासून ही फायरिंग सुरू आहे, मात्र तरीही पूर्णपणे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेला नाहीये। अतिरेक्यांची संख्या किती आहे हे देखील कळू शकलेलं नाहीये, मात्र आता जी माहिती कळते त्याच्यानुसार एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलेलं आहे। सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ही जी इमारत आहे पंपोर मधली, याच इमारतीमध्ये गेल्या 8 महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीनं दहशतवाद्यांनी आसरा घेऊन आर्मीवरती हल्ला केलेला होता आणि तेव्हा देखील ही चकमक जी आहे ती जवळपास 2 दिवस चाललेली होती। खरं तर काल विजयादशमी होती, सगळे देश जो आहे तो दसऱ्याच्या सेलिब्रेशन मध्ये होता, मात्र तिकडे आपले जवान जे आहेत ते मात्र या अतिरेक्यांशी झुंजण्यामध्येच व्यस्त होते। अजून आपले पुढचे अपडेट जे आहे ते अजून आपल्याला कळलेले नाहीयेत, पण किमान एक अतिरेकी या क्षणी मारला गेलेला आहे। निश्चित प्रशांत, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तिकडे काबूलमधील एका दर्ग्यावरती दहशतवाद्यांनी रात्री हल्ला केला। यात 14 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर 36 जण या हल्ल्यात जखमी झाले। सैनिकांच्या वेशात आलेल्या 3 दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला। 3 पैकी एका दहशतवाद्याचा आता खात्मा करण्यात आलेला आहे, मात्र इतर 2 हल्लेखोरांनी दर्ग्यातील अनेक लोकांना ओलीस ठेवल्याचीही माहिती मिळते। दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी अनेक जण या दर्ग्यात जमलेले होते।